नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं YouTube चॅनल आय-टी-आय इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आत्ताच ITIचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांसमोर आता जेही विद्यार्थी चांगल्या पर्सेंटेजने पास झाले किंवा भरपूर ITIच्या इलेक्ट्रिशियनच्या असो किंवा सर्वच ITIच्या विद्यार्थ्यांसमोर आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता ITI नंतर आम्ही काय करायला पाहिजे. बघा, ITI नंतर भरपूर ऑप्शन अवेलेबल राहतात. तुम्ही अप्रेंटिसशिप करू शकता, त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू शकता. तुम्हाला जर पुढे शिकायचं असेल तुम्ही पुढे शिकूही शकता आणि सोबत सोबत तुम्ही काय करू शकता, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब सुद्धा करू शकता किंवा स्वतःचा सुद्धा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. मग नेमकं कोणती गोष्ट कोणासाठी बेस्ट आहे, त्याच पद्धतीनं तुमच्यासाठी नेमकं काय बेस्ट राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरू करूया पहिल्या पॉईंटपासून. बघा, जर सर्वात महत्त्वाचं किंवा ITI मॅक्झिमम मुलं याच्यासाठी करतात की त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नसते आणि घरची परिस्थिती चांगली नसते, त्यामुळे त्यांना काय करायचं, लगेच जॉब करायचा असतो. मग 1 ते 2 वर्षाचा ITI असतो. ITI कंप्लीट झाल्यावर मॅक्झिमम मुलं काय करतात, गव्हर्नमेंट जॉबपेक्षा म्हणा किंवा प्रायव्हेट जॉबच्या मागे लागतात. कारण ज्याही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती व्यवस्थित नाहीये आणि सोबत सोबत त्यांना काय करायचं, लवकरात लवकर त्यांच्या करिअरला सुरुवात करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट जॉब एक बेस्ट ऑप्शन राहणार. मग आता प्रायव्हेट जॉबमध्ये बघा, कंपनीमध्ये टेक्निकल जॉब असतात. ज्याही ट्रेडमधून तुम्ही ITI करा, कोणताही ट्रेड असतो, तुम्हाला टेक्निकल फील्डमध्ये तुम्हाला तुमचा जॉब मिळणार आहे. मग प्रायव्हेट कंपनी हे तुमच्यासमोर एक बेस्ट ऑप्शन राहतं की तुम्ही काय करा. आता हा बेस्ट ऑप्शन कोणासमोर येणार की ज्याही व्यक्तीला काय, ज्यांच्या घरची परिस्थिती व्यवस्थित नाहीये आणि त्यांना लवकरात लवकर काय पैसे कमवायचे आणि स्वतःच्या घरच्यांना मदत करायची किंवा स्वतः काय होऊन जायचे, फायनान्शियली स्टेबल होऊन जायचे, त्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट जॉब हा एक चांगला ऑप्शन आहे. आता तुमच्या ट्रेडनुसार वेगवेगळ्या भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर प्रायव्हेट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे जॉब अवेलेबल आहेत. तुम्ही इलेक्ट्रिशियन जर पास झाले असाल तर आता बघा, इमर्जिंग सेक्टर आहे आपलं सोलार वेगवेगळ्या सोलारच्या कंपन्या आहेत, इलेक्ट्रिक व्हेकलच्या कंपन्या आहेत. तसं कोणत्याही ट्रेडमधून असले तर भरपूर तुमच्या कंपनी म्हणजे तुमच्या ट्रेड रिलेटेड भरपूर नवीन नवीन कंपन्यांमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. मग जर तुम्हाला आता तुमचं ठरलेलं जे ITI झाल्यानंतर तुम्हाला जॉबच करायचा आहे, तर त्यांच्यासाठी एक सर्वात नंतरचं बेस्ट ऑप्शन येतं की जॉबच्या आधी तुम्ही काय करायला पाहिजे, अप्रेंटिसशिप करायला पाहिजे. आता अप्रेंटिसशिप म्हणजे नेमकं काय असतं बघा. तुम्ही असं काय होतं की तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जर का जॉब करायचा आहे, तुम्ही आता जर जवळपास तुमच्या इंडस्ट्री जर का तुम्ही पुण्याच्या साईडचे वगैरे असाल किंवा मुंबई साईडचे असाल, त्या मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट जॉब भेटणं तुम्हाला मुश्किल आहे. काय होतं की इंडस्ट्री काय करते, आधी तुम्हाला एक्सपिरियन्स मागते किंवा तुम्हाला अप्रेंटिसशिप कंप्लीट एकाने हे मागतात. मग जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये, मी काय सांगत आहे, चांगल्या कंपनीमध्ये प्रायव्हेट बाबतीत बोलत आहे, जर एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणा, जर चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करायची असेल, टाटा असेल, नंतर इथं तुमचं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी असतात, मग यामध्ये जर का तुम्हाला इंटर्नशिप करायची असेल किंवा तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची असेल, तर प्रत्येक कंपनी काय करते, दरवर्षी नवनवीन अप्रेंटिसशिपच्या काय करते, वॅकन्सी काढत असते आणि तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये, ती कितीही मोठी कंपनी असो, विदाऊट एनी एक्सपिरियन्स तुम्ही अप्रेंटिसशिप थ्रू काय करू शकता, जॉब जॉईन करू शकता. आता अप्रेंटिसशिप थ्रू म्हणजे काय की सुरुवातीला काय करणार, तुम्हाला 1 ते 2 वर्षासाठी अप्रेंटिसशिप वरती ठेवणार. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करणार, ती कंपनी जर तुमचं वागणूक चांगली असेल, तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तर त्याच बेसिसवर तुम्हाला त्या कंपनीमध्ये रेग्युलर सुद्धा जॉब मिळू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही अप्रेंटिसशिप करता करता सुद्धा काय करू शकता. म्हणजे जर तुमचं ठरलेलंच आहे की तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करून जॉब करणं हे कधी पण बेस्ट ऑप्शन राहील. मग आता याचा फायदा काय की इंडस्ट्रीचा डायरेक्ट एक्सपिरियन्स, प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील कामाचा अनुभव भेटतो. म्हणजे तुम्हाला बघा, मॅक्झिमम प्रायव्हेट जॉबचं काय असतं की तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असतो. मग तो एक्सपिरियन्स न करता तुम्ही अप्रेंटिसशिप थ्रू जर का गेले, तर तुम्हाला डायरेक्टली मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव भेटतो आणि त्या सोबतच तिथं काय भेटत असतो, तुम्हाला स्टायफंड भेटत असतो. आता स्टायफंड म्हणजे काय की तुम्हाला नाही का काहीतरी एक पर्टिक्युलर अमाऊंट, जसं तुम्ही ITI करून जर का अप्रेंटिसशिप करत असेल, तर जवळपास 9,600 रुपये महिना तुम्हाला मिळतो आणि सोबत तुम्हाला हे तर केंद्र सरकारकडून मिळतात आणि सोबत महाराष्ट्र शासनाकडून 42,000 रुपये एका वर्षाचे जर का तुम्ही अप्रेंटिसशिप केली तर तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन थोडी खराब होती आणि त्यांना जॉब करायचा होता, तर जॉब न करता ते सगळेचे सगळे विद्यार्थी काय करू शकतात, अप्रेंटिसशिप करू शकतात. मग आता अप्रेंटिसशिप फक्त आणि फक्त प्रायव्हेट कंपन्यात करता येते एखादं नाही, ज्याही गव्हर्नमेंटच्या PSU असतात किंवा तुमच्या जवळपासच्या भागात, जसं महाराष्ट्र शासनाच्या म्हटलं, महावितरण असेल, महापारेषण असेल, सोबत केंद्र सरकारमध्ये इस्रो असेल, DRDO असेल, या कंपनीमध्ये तुम्हाला डायरेक्ट जॉब भेटणं मुश्किल आहे. तर त्यापेक्षा तुम्ही आधी काय करू शकता, अप्रेंटिसशिप करू शकता आणि याच अप्रेंटिसशिपचा फायदा तुम्हाला कधी होणार की ज्या वेळेस एखादी जर का तुम्ही गव्हर्नमेंट कंपनीमध्ये, जसं महावितरणमध्ये म्हणा, महापारेषणमध्ये म्हणा किंवा एखाद्या PSU मध्ये असेल, इस्रो, DRDO, नंतर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड, ज्या शिपवाल्याच्या कंपन्या आहेत, याच्यामध्ये जर का तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल आणि जर त्या विभागाच्या वॅकन्सी निघल्या, तर त्या विभागाच्या वॅकन्सीमध्ये तुम्हाला नाही का काहीतरी पर्सेंटेज रिझर्वेशन भेटतं. म्हणजे याचा फायदा तुम्हाला बघा, 1 वर्ष तुम्ही काम केलं, तुम्हाला त्याचाही अनुभव भेटणार, सोबत पैसाही भेटणार आणि त्यानंतर ज्याही कंपनीमध्ये तुम्ही ज्याही डिपार्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल, तर तिथे भविष्यामध्ये ज्यावेळेस त्याच्या वॅकन्सी निघतील, त्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन सुद्धा भेटणार. म्हणजे हा अप्रेंटिसशिपचा नाही का एक डबल फायदा सुद्धा आपण म्हणू शकतो.
आता महत्वाचं येतं की काही विद्यार्थ्यांचं काय असतं म्हणजे का, काही विद्यार्थ्यांचं ठरलेलं असतं की त्यांना अप्रेंटिसशिपही करायची नाहीये, त्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. मग आता त्यांच्या समोर काय करायचं, त्यांच्यासमोर दोन ऑप्शन अवेलेबल राहतात की सर आमची घरची परिस्थितीही चांगली आहे आणि सोबत सोबत आम्हाला पुढे शिकायचं आहे किंवा काय काय करायचं, गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची आहे. तर त्यांच्यासाठी एक महत्वाचा ऑप्शन अजून पुढे येतं की ते म्हणजे गव्हर्नमेंट जॉबची तयारी करणं. आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हे ऑप्शन याच्यासाठी परवडत नाही. मी तुम्हाला हे सांगतो की गव्हर्नमेंट जॉबची जर तयारी करायची म्हटलं, तुम्हाला येथे एक आयटीआय झाल्यानंतर एक वर्ष म्हणा, 1 ते 1.5 वर्ष जोपर्यंत कधी कधी व्हॅकन्सी येत नाही तोपर्यंत तुम्हाला तयारी करावी लागते. मग तयारी करणं म्हणजे काय, की तुम्हाला तुमचा जोही रिलेटेड ट्रेड असतील तर रिलेटेड ट्रेडमध्ये सर्वात आधी हे बघून घ्या की तुमच्या ट्रेडमध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये व्हॅकन्सी आहेत का. जर असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, गव्हर्नमेंट जॉबची तयारी करावी लागेल. मग आता मॅक्झिमम बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड असेल, फिटर ट्रेड असेल, नंतर काही वेल्डर ट्रेडवाल्या मुलांना, भरपूर विद्यार्थ्यांना काही काही म्हणजे भरपूर आयटीआयच्या मॅक्झिमम ट्रेडला सुद्धा नाही का म्हणजे सेंट्रल लेवलला जसं रेल्वे असतील, डीआरडीओ असेल, याच्यामध्ये नाही का मॅक्झिमम प्रमाणात व्हॅकन्सी निघतात. मग जर तुम्हाला तुमच्या समोर ऑप्शन असेल की तुम्हाला काय, की तुम्हाला जास्त म्हणजे घरचं टेन्शन नाहीये किंवा घरचे पैसे लावायला तुम्हाला तयार आहेत आणि तुम्ही तयारी करू शकता, तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, कमीत कमी एक वर्ष तरी म्हणजे 1 वर्ष किंवा व्हॅकन्सी निघेपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायला पाहिजे. मग आता गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायला वेगवेगळे गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतात आणि या भारतामध्ये सर्वात जास्त जी कंपनी किंवा सर्वात जास्त गव्हर्नमेंटची कंपनी जी रोजगार देते ती म्हणजे आपला इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वेमध्ये सुद्धा जवळपास सगळ्याच ट्रेडला म्हणजे मॅक्झिमम ट्रेड असतील आयटीआयचे, वेल्डरचे ट्रेड असेल तरी होते, आरएसी ट्रेडवाल्यांना म्हणा, इलेक्ट्रिशियन ट्रेडवाल्यांना म्हणा, कोपा ट्रेडवाल्यांना म्हणा, सिग्नल प्रोसेसमध्ये म्हणजे भरपूर आयटीआयचे मॅक्झिमम ट्रेड असतात, त्या ट्रेडच्या व्हॅकन्सी रेल्वेमध्ये निघत असतात. आत्ताच जर तुम्ही बघितलं असेल तर आरआरबीचे जे आता आरआरबी एएलपी असिस्टंट लोको पायलटच्या व्हॅकन्सी निघाल्या, सोबत आरआरबी टेक्निशियनच्या व्हॅकन्सी निघाल्या. आरआरबी एएलपी साठी समजा डिग्री, डिप्लोमा आणि सोबत आयटीआय वाले अवेलेबल होते, म्हणजे इलिजिबल होतात. पण सोबत जे टेक्निकल पोस्ट होते, जे टेक्निशियनची पोस्ट होती, त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आयटीआय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आयटीआय झालेला आहे तेच इलिजिबल होते. म्हणजे रेल्वे हे एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहू शकतं. आणि सोबत इलेक्ट्रिकल सेक्टर, जर का तुमचा इलेक्ट्रिशियन ट्रेड असेल तर इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये सुद्धा तुमचं मग ते सेंट्रलचं असो किंवा महाराष्ट्र असो, जर तुम्ही महाराष्ट्रात तयारी करायची म्हटलं तर तुम्हाला माहिती एमएससीबी असेल, आपलं महावितरण असेल, महापारेषण असेल, नंतर महानिर्मिती असेल, महाजेनको आपण झालं म्हणू, या कंपन्यांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिशियन वाल्यांसाठी चांगल्या प्रमाणात व्हॅकन्सी निघत असतात. तसं सोबत आता जे आपलं एसटी महामंडळ आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचे चांगल्या प्रकारचे चान्सेस इथं अवेलेबल आहेत. मग त्यानंतर जर काही मुलांचं असेल बाबा ज्यांना गव्हर्नमेंट जॉबची सुद्धा तयारी करायची नाहीये किंवा त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, तर जेही विद्यार्थ्यांना सांगतो मी तुम्हाला, जर तुमचं आयटीआय झालं असेल तर आयटीआयच्या बेसिसवर तुम्ही अप्रेंटिसशिप करा किंवा डायरेक्ट काय लागत डिप्लोमा. मी काय सांगितलं, डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला काय भेटतं, ऍडमिशन भेटतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आहे की ज्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे आणि सोबत त्यांना काय करायचं, हायर एज्युकेशन घ्यायचंय, तर तुम्ही काय करू शकता, आयटीआय झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ऍडमिशन भेटतं. आणि जसंही तुम्ही पॉलिटेक्निक सेकंड इयर करसाल तर पॉलिटेक्निक सेकंड इयर केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग सेकंड इयरला सुद्धा डायरेक्ट ऍडमिशन भेटतं. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचं आहे त्यांनी काय करू शकता, तुम्ही समोर जाऊन तुम्ही पॉलिटेक्निक करून समोर जाऊन तुम्ही इंजिनिअरिंग सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने हे मेन ऑप्शन तुमच्या समोर अवेलेबल आहेत. बघा, आता मी तेच सांगितलं तुम्हाला एक तर लवकर जॉब पाहिजे असेल तर प्रायव्हेटमध्ये जॉब करा किंवा एक्सपिरियन्स प्लस स्टायफंड पाहिजे. मी काय सांगितलं, एक्सपिरियन्स सुद्धा पाहिजे, कारण मॅक्झिमम कंपन्यांचं कसं राहतं की त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे असतो. मग तुम्हाला एक्सपिरियन्स सोबत पैसा कमवायचा असेल तर तुम्ही अप्रेंटिसशिप हे तुमच्यासमोर बेस्ट ऑप्शन आहे. किंवा त्याच्यानंतरचं बेस्ट ऑप्शन असेल, जर तुम्हाला दोन्ही करायचं नसेल, तुमच्याकडे वेळ असेल आणि घरचे तुम्हाला शिकवायला तयार असेल आणि तुमची इच्छा असेल, तर तुम्ही पुढे हायर एज्युकेशन घेऊ शकता. म्हणजे हायर एज्युकेशन म्हणजे तुम्ही ज्याही ट्रेडमध्ये आयटीआय केलेला आहे त्यानंतर तुम्ही जर इलेक्ट्रिशियनमध्ये आयटीआय केलं असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करू शकता, वेल्डरमध्ये म्हणा किंवा आयआरसी मध्ये केलं असेल तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. मेकॅनिकल डिप्लोमा म्हणजे जेही डिप्लोमा त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं एक नंतरचं ऑप्शन, बेस्ट ऑप्शन अवेलेबल राहतं की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकता. बघा, आयटीआय शिकण्यामागचा आणि आयटीआय करण्यामागचा महत्वाचा उद्देश आयटीआयचा सुद्धा हाच आहे की तुम्ही स्वतः लवकरात लवकर रोजगार म्हणजे काय केला पाहिजे, तुम्ही स्वतः लवकरात लवकर एक रोजगारक्षम व्यक्ती बनले पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्वतः बिझनेस जर उभा केला तर तुम्ही आणि काही बाकीच्यांना सुद्धा काय ठेवू शकता, तुम्ही कामाला ठेवू शकता. हा सुद्धा ऑप्शन म्हणजे स्वतःचा बिझनेस हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन तुमच्या समोर अवेलेबल राहतो. आता ज्याही विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगितलं, ज्याही विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली असेल, सोबत त्यांना वाटत असेल की आपण म्हणजे परिस्थिती सोडा, पण ज्यांना जर वाटत असेल की आपण जर का 1 वर्ष 1-1.5 वर्ष जर का चांगला अभ्यास केला तर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब चांगल्या प्रकारचा भेटू शकतो, तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी नाही का, जेही विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायला काही हरकत नाही. कारण बघा, जर आता तुम्ही आयटीआय पास आउट झाले, येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये नाही का चांगल्या प्रमाणात वॅकन्सी सेंट्रलमध्ये सुद्धा आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा चांगल्या प्रमाणात वॅकन्सी लवकरात लवकर म्हणजे या 1 ते 1.5 वर्षामध्ये येण्याचे खूप चांगले चान्सेस आहेत. त्यामुळे वॅकन्सी येण्याच्या आधीच तुम्ही काय करू शकता, जसंही आयटीआय संपल्यानंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबची तयारी चालू करून द्यायला पाहिजे.
जेही स्पेशली इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतील, इलेक्ट्रिशियन रिलेटेड स्टडी करत असतील, या चॅनलवरती मी इलेक्ट्रिशियनवाल्या विद्यार्थ्यांना, भरपूर विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेज, टेक्निकल म्हणा किंवा जेही वेगवेगळ्या प्रकारचे जॉबसाठी ज्याही गोष्टी लागतात किंवा जोही सिलेबस असतो तो या चॅनलवरती मी सांगत असतो. त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला राहून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तयारी सुरू करू शकता. किंवा जर तुम्हाला सेपरेट आपण काय करणार आहे काही येत्या दिवसामध्ये की सेपरेट इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, सुरुवात कुठून करायला पाहिजे. महत्त्वाचं काय की आयटीआय झाल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना समजतच नाही नेमकं काय करायला पाहिजे. मग तसंच तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुरुवात नेमकी कशी करायला पाहिजे, जर तुम्हाला तयारी करायची असेल तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. असेच आयटीआय रिलेटेड अपडेट असतील किंवा जनरल इलेक्ट्रिशियन कोणत्याही ट्रेड रिलेटेड अपडेट असतील ते मी माझ्या टेलिग्राम चॅनल आहे, माझं आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं, या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. ज्याही विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील किंवा आयटीआय अपडेट्स त्यांना पाहिजे असतील त्यांनी हा टेलिग्राम चॅनल सुद्धा काय करून घ्या, डाउनलोड करून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खरंच या व्हिडिओला लाईक करा. असेच जेही विद्यार्थी, जे मित्र तुमचे कन्फ्यूज असतील की ज्यांना आयटीआय नंतर नेमकं काय करायचं हे समजत नसेल तर त्या विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांनी एक चांगलं डिसिजन घेतलं पाहिजे याच्यासाठी त्यांची मदत करा. धन्यवाद.